नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत रुक्मिणी काकूंनी गुरुजींना बोलवून घेतलेलं आहे. गुरुजींना ती सगळ्यांच्या पत्रिका दाखवत आहे. एकावर एक घरावर संकट येत आहे आणि लग्नानंतर सिंधूच्या जीवाला धोका आहे, तर मग राघवला कसे काय धोका होतोय, त्याच्या जीवावर कसं काय बेततंय म्हणून ती गुरुजींना विचारते. तेव्हा गुरुजी सगळ्यांच्या पत्रिका बघतात आणि सांगतात की ह्या दोघांचं लग्न जर झालं तर सगळ्या घरावरती संकट येईल. आता त्याची तीव्रता वाढूही लागलेली आहे. मी सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्या, याच्यावरती काहीही उपाय नाही. रुक्मिणी काकू म्हणते, मी इतके उपास करते तरी काहीच उपयोग होत नाही. तितक्यात तिथे राणी येते. गुरुजी म्हणतात, आता याच्यावरती काहीही उपाय नाही, लग्न मोडायचं हा एक पर्याय सोडून दुसरं काहीही नाही. तेव्हा राणी तिथे येते, सगळ्यांच्या पत्रिका फाडून टाकते आणि म्हणते, लग्न मोडायचं नाही, लग्न झालंच पाहिजे. सिंधू ह्या घराच्या बाहेर गेलीच पाहिजे, कारण राघव फक्त माझा आहे, माझाच राहणार. मी कधीच त्या सिंधूला ह्या घरात राहू देणार नाही. आणि रागारागाने तिथून निघून जाते. आता रुक्मिणीला काय करावे ते सुचेना. ती म्हणते, लग्न तर मोडावेच लागेल, नाही ते संकटावर संकट येतीलच. इकडे सिंधू गुरुजींच्या घराच्या बाहेर गेलेली असते. तिथे एका व्यक्तीला विचारते, हे गुरुजी कुठे गेले. तेव्हा गुरुजी कुठे गेले हे कोणाला माहीत नाही. त्यांचा फोनही बंद येतो आहे. तरी पण त्यांच्याकडनं सिंधू नंबर घेते, लावून बघते, फोन बंदच असतो. तिला आता संशय आलेला आहे. इकडे घरी सगळेजण बसलेले असताना तितक्यात पोलीस येतात. पोलीस त्यांना सांगतात, आता आपल्याला राघवची प्रोटेक्शन वाढवायला हवी, कारण 2 वेळा हल्ला झालेला आहे. रुक्मिणी त्याच्यावरती चिडत असते. तेव्हा रत्नाकर म्हणतात, वहिनी चिडचिड करू नको, ते चांगल्यासाठीच आपल्याला सांगत आहेत ना. मग त्यांची पुढे कशी प्लॅनिंग होते ते सांगू लागतो. आपण असं प्रोटेक्शन देऊ असं सगळं सांगितल्यानंतर सिंधू तिथे म्हणते, त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायचं नाही. तेव्हा मधू खूप चिडते, तू कोण आहे आमच्या घराचे निर्णय घेणारी. त्याच्या जीवावर इतकं बेतलेलं असताना तू का नकार देते, म्हणून ती तिच्यावरती रागवते. राजश्री त्या दोघींना गप्प बसवते. कोणासमोरही भांडू नका असं सांगते. तेव्हा रत्नाकर म्हणतो, सिंधू जर काही कारणाने नकार देत आहे तर त्याच्या मागे तिचा काहीतरी हेतू असेल, तिलाही काळजी आहे राघवची. रुक्मिणीही चिडते. इतकं मोठं संकट आलेलं असताना पोलिसांचं संरक्षण का घ्यायचं नाही. पण तेव्हा सिंधू म्हणते, माझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा, मी सगळं ठीक करेन. आणि रत्नाकर मान्य करतो, तुझ्यावर आमचा विश्वास आहे, तू जे म्हणशील तसं करूया. पोलिसांचं प्रोटेक्शन नको आहे असं सांगितल्यानंतर पोलीस तिथून निघून जातात. सगळे घरातले रागावलेले असतात. राणीही चिडलेली असते. राणी म्हणते, आज सिंधूसाठी माझे सासू सासरेही माझ्यावर उलटत आहे. काही झालं तरी सिंधूचं लग्न झालंच पाहिजे, ती ह्या घरातनं गेलीच पाहिजे. इकडे बाहेर सिंधू पोलिसांना पुन्हा येऊन भेटते. तिचा ती प्लॅन सांगते, पुढे कसं करायचं. पोलीस प्रोटेक्शन न दाखवताही वेगळ्या वेशात जायचं आणि चोरांना हल्लेकरांना पकडायचं. असं ठरल्यानंतर पोलीस म्हणतात, आम्ही तुमच्या सोबत आहेत, तुम्ही जसं सांगितलं आहे आपण तसंच करूया. मग पोलीस गेल्यानंतर तिथे अन्वी येते. अन्वी सांगू लागते, आपला सगळा ठरलेल्या प्रमाणे प्लॅन तयार आहे. तेव्हा सिंधू म्हणते, आता आपला पुढचं प्लॅन जसं ठरलं आहे तसं करायचं, म्हणजे वेळेत आपल्याला हल्लेखोर पकडता येईल. इकडे राघवला मारण्यासाठी विशालची खूप घाई झालेली आहे. तो त्याचा प्लॅन काजलला सांगत असतो, तू करशील ना माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी तुला हे करावंच लागेल. ती खूप घाबरत असते, पण तिला समजूत काढून तयार करतो आणि तिला हॉस्पिटलला घेऊन राघवला मारण्यासाठी विशाल जातो. आता विशालने सांगितलं आहे, तू बाहेर बस, मी आतमध्ये जातो, कोणी आलं की लगेच मला कळव. ठरल्याप्रमाणे त्यांची इकडे तिकडे रेकी चालू होते. पोलीस वगैरे कोणी दिसत नाही. आतमध्ये घुसतो आणि म्हणतो, आता इथपर्यंत आलोय, राघवचा जीव घेणं माझ्यासाठी खूप सोपं होईल. आतमध्ये गेल्यानंतर तो खिशातनं चाकू काढतो. चाकूचे वार त्या कॉटवरती झोपलेल्या व्यक्तीवर खूप जोरजोरात करू लागतो. त्याच्या लक्षात येतं, इथे तर कोणी व्यक्ती नाहीच. तो खोलून बघतो तर तिथे सगळ्या उशा ठेवलेल्या असतात. पाठीमागनं त्याच्या डोक्यात कोणतरी मारलं. मग तो वळून बघतो तर ती सिंधू असते. सिंधू त्याला खूप मारते आणि त्याला विचारते, कोण आहेस तू, सांग, का हल्ला केलास तू राघववरती. त्याला घाबरवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि तू कोण आहे म्हणून त्याला विचारत असते, पण तो त्याचा चेहरा लपवत असतो. इकडे काजल आतमधला अंदाज घेते. तिच्या लक्षात येतं की बाहेर कोणी नाही, याचा अर्थ आतमध्ये त्यांनी प्लॅन केलेला आहे आणि विशाल पकडला जाईल. आता पुढचा प्लॅन ती तयार ठेवलेला आहे तिने, तो ती करणार आहे. इकडे विशाल खूप घाबरलेला आहे. त्याचा चेहरा तो लपवत आहे. सिंधू त्याला सांगत आहे, मला माहिती होते तू हल्ला करायला येणार, म्हणून आम्ही अगोदरच राघवला दुसरीकडे शिफ्ट केलेलं होतं. हल्लेखोर कसा
जाळ्यात सापडला हे सिंधूने सांगितलं. आता सिंधू त्याला विचारत आहे पण तो काहीही सांगत नाही. पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वर गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.